ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला एक पोप लिओ 14वेच्या रूपामध्ये मिळालेला आहे. आणि आम्हाला माहीत आहे त्या पोप लिओ 14वे हे अमेरिकामधून शिकागोमधून आम्हाला मिळालेला आहे. तर त्याचा प्रवास शिकागो पासून तर व्हॅटिकनपर्यंत, शिकागो अमेरिकापासून तर व्हॅटिकनपर्यंत त्याचा एक जो प्रवास झालेला आहे, एक धार्मिक प्रवास, एक ईश्वरीय मार्गावर चाललेला प्रवास, त्याला आज व्हॅटिकनमध्ये एक ख्रिस्ती धर्माचा सर्वोच्च धर्मगुरू या पदावर त्यांना आणून ठेवलेला आहे. प्रियजन हो, हा प्रवास आपण पाहिल्यानंतर हा प्रवास एक साधारण प्रवास नाही. आणि विशेष करून अशा पदावर पोचताना आपल्याला काहीतरी विशेष जीवनामध्ये समर्पण केल्यानेच आम्हाला अशा पदापर्यंत आम्हाला पोचता येते आणि देव आम्हाला अशा पदामध्ये त्या नियुक्त करते. तर आपण पाहतो पोप लिओ 14वे जे आज पोप बनलेले आहेत आणि संपूर्ण विश्वाचं नियंत्रण या ख्रिस्ती धर्माचं सांगोपन ख्रिस्ती धर्माला समोर नेण्यासाठी आणि ख्रिस्ती धर्माला चांगल्या एक दिशेने विश्वासामध्ये वाढवण्यासाठी त्यांची एक नियुक्ती झालेली आहे. आणि त्याचं नाव रॉबर्ट फ्रान्सिस प्रिवोस्ट हा एक चांगल्या विश्वासू कुटुंबामध्ये जन्मलेला एक व्यक्ती. त्याचा जन्म 14 सप्टेंबर 1955 साली झाला आणि त्याचे आईवडील लुईस आणि मिल्ड्रेड प्रिवोस्ट ह्या कुटुंबामध्ये झाला. आणि त्यांचं कुटुंब खरोखर एक चांगलं भक्तिवान कुटुंब होतं आणि भक्तिवान कुटुंबामध्ये तो जन्मला. त्यांच्या कुटुंबामध्ये देवाची भक्ती दिसून येत होती. त्यांनी विश्वासाने कुटुंबाला समोर नेलेलं आहे आणि म्हणून त्या कुटुंबामध्ये पोप लिओ यांना आपला विश्वास प्रगट करण्यासाठी, विश्वास जगण्यासाठी, विश्वासाने समोर जाण्यासाठी खरोखर त्या कुटुंबातून यांना प्रेरणा मिळालेली आहे, त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे, त्यांना समोर जाण्यासाठी मदत मिळालेली आहे. आणि म्हणून ह्या कुटुंबाद्वारे, या कुटुंबातून, एक विश्वासाच्या कुटुंबातून एक धार्मिक लीडर, विश्वाचा एक मोठा लीडर बाहेर आलेला आहे. आणि मला याच्यामध्ये मनाचं काय आहे प्रियजन हो, की आम्ही सर्व विश्वास ठेवतो, आम्हा सर्वांना विश्वास आहे, आम्ही ख्रिस्ती आहोत, परंतु आमच्या विश्वासामध्ये एक लीडरशिपची फार गरज आहे. लीडरशिपची गरज आहे. आम्ही विश्वास दोन प्रकारे करतो. मला माझं ख्रिस्तीय जीवन जगण्यासाठी मी प्रयत्न करतो. ख्रिस्तीय जीवन जगताना मला हे आहे, प्रार्थना करणे आहे, अशा प्रकारे. आणि त्यातल्या त्यात एक लीडरशिप म्हटल्यानंतर एक सर्वांना समोर घेऊन जाणे किंवा सर्वांसोबत समोर जाणे किंवा सर्वांसाठी सहयोग करणे. तर आपण पोप लिओ 14वेच्या जीवनामध्ये आपण सुरुवातीपासून पाहतो तर त्याचा विश्वास जो होता एक लीडरशिप विश्वास होता. लीडरशिप म्हणजे तो चर्चमध्ये मदतीसाठी धावून येत होता. तो वेदी सेवकाचं काम लहानपणापासून करत होता. प्रार्थना चालवण्यासाठी तो समोर येत होता. बायबल वाचण्यासाठी तो समोर येत होता. लोकांना एकत्र करण्यासाठी तो समोर येत होता. हे जे गुण आहेत त्याच्यामध्ये एक लीडरशिपचे गुण आहेत. एक विश्वासामध्ये लीडरशिप करणे, लोकांना ख्रिस्ताकडे वळवणे, लोकांना ख्रिस्ताकडे जाण्यामध्ये सहायता करणे, अशा प्रकारे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये एक लीडरशिप पहिल्यापासून, सुरुवातीपासून आपण पाहतो. आणि मग त्या लीडरशिपमध्ये तो वाढला. एक विश्वासामध्ये लीडरशिप, विश्वास करणे. आणि लीडरशिप जेव्हा आपण करतो तेव्हा जेव्हा आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये गरज वाढली, ते गरज आपण करण्यासाठी, निभवण्यासाठी समोर येतो. न लाजता, न मागं पडता, न संकोच न करता आपण समोर येतो.
आणि तेव्हा मग काय होते, आमचं जे विश्वासामध्ये आम्ही सहयोग देतो, आमच्याकडून सहकार्य करतो आणि ते एक लीडरशिप आम्हाला समोर आणते आणि त्याच्याद्वारे देवाची कृपा मिळते. आणि त्याची लीडरशिप फक्त विश्वासामध्येच नाही, तर एक सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तो एक लीडरशिप करत होता. म्हणजे जिथं कुठं गरज आहे, जिथं कुठं त्याला नवीनीकरणाची गरज आहे किंवा अवगत करण्याची गरज आहे किंवा काहीतरी बदल करण्याची आहे, तर याच्यामध्ये तो सहज हे करत होता. आणि अशा प्रकारे तो एक लीडर होता. आणि त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा गुण होता, तो एक एकदम विनम्र स्वभावाचा आहे. तो विनम्र स्वभाव. विनम्र स्वभाव, एक विश्वास, एक लीडर आणि एक विनम्र स्वभावाचा एक व्यक्ती. विनम्र स्वभावाचा व्यक्ती. म्हणजे विनम्र स्वभाव काय करते? कितीही कठीण परिस्थिती असेल तरी त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी मदत करते, मदत होते आणि त्याला शक्ती मिळते, देवाकडून शक्ती मिळते. तो विनम्र स्वभावाचा होता. दुसऱ्याची विनम्र स्वभावाचा माणूस देवाकडे विनंती करतो. विनम्र स्वभावाचा माणूस दुसऱ्याचे ऐकतो. विनम्र स्वभावाचा माणूस सहन करतो. विनम्र स्वभावाचा माणूस लोकांना घेऊन चालतो. विनम्र स्वभावाचा माणूस स्वतःसाठी करत नाही किंवा त्याच्यामध्ये स्वार्थाची भावना नसते, तर तो एक सर्वांसाठी एक चांगलं काम करणारा एक व्यक्ती असतो. म्हणून तो एक चांगला विनम्र व्यक्ती आहे. म्हणून त्या विनम्रता हे एक चांगली त्याची क्वालिटी आहे. आणि त्याच्यानंतर तो शिक्षणामध्ये सुद्धा एक चांगला बुद्धिमान आहे. शिक्षणामध्ये त्यांनी पुष्कळशा डिग्री कमावलेल्या आहे आणि तो शिक्षणामध्ये समोर गेलेला आहे. चांगल्या प्रकारे शिक्षण शिकून त्याच्यामध्ये डिग्री कमवून फक्त शिक्षण फक्त याच्यासाठी नाही की सर्टिफिकेट मिळवण्यासाठी. तो शिकला. सामाजिक ज्ञान, धार्मिक ज्ञान, लोकांना समोर नेण्याचं ज्ञान शिकला. काय केलं पाहिजे आणि काय केल्याने आपण समोर जातो, सर्वांना समोर घेऊन जाऊ शकतो आणि सर्वाची उन्नती होते. अशा प्रकारे समाजामध्ये, चर्चमध्ये, विश्वासामध्ये. आणि जेव्हा गरज पडली त्याला, की तिथं एक बदल करायचे आहे, तो कधी मागं आला नाही. त्याच्यामध्ये त्याने समोर जाऊन त्याच्यामध्ये बदल करून लोकांच्या उन्नतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी, चर्चच्या उन्नतीसाठी त्याने कार्य केलेलं आहे. आणि म्हणून तो एक समोर आला आणि त्याचे शिक्षण त्याला खूप तो शिकला आणि त्याने शिक्षणामध्ये त्यांनी सायन्स ग्रुपमध्ये तो शिकला आणि त्याचं गणितावर त्याचं प्रभुत्व होतं आणि त्यांनी पुष्कळ विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवलेलं आहे. अशा प्रकारे आणि नंतर आपण पाहतो त्याच्यामध्ये आध्यात्मिक नवीनीकरण करण्याची एक वेळोवेळी त्याला एक जेव्हा संधी मिळाली त्यांनी त्याच्यामध्ये नवीनीकरणामध्ये समोर आलेला आहे. प्रियजन हो, आम्हाला माहीत आहे तर त्यांनी जेव्हा 1999 मध्ये तो प्रीस्ट झाला आणि त्याला पेरू या देशामध्ये त्याला ठेवण्यात आलं आणि तिथं जे सामाजिक गरज होती तेव्हा त्यांनी तिथं एकदम धैर्याने, हिमतीने आणि एक चांगल्या प्रकारे धडाडीने एक कार्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गरिबांना वगैरे त्यांनी मदत केलेली आहे. त्यांनी भाषा शिकण्यामध्ये त्यांनी आपलं हे प्रभुत्व मिळवलेलं आहे आणि अशाद्वारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक चांगले कार्य केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या पेरू या ठिकाणी त्याला धर्मगुरू बनवण्यात आलं, बिशप बनवण्यात आलं आणि त्या बिशपचं कार्य त्यांनी एकदम उत्कृष्टतेने केले आणि तो अगस्टिनियन संघाचा होता आणि अगस्टिनियन संघामध्ये ज्या नवीनीकरणाच्या ज्या गोष्टी होत्या त्यांनी त्या आध्यात्मिक नवीनीकरणामध्ये त्यांनी समोर येऊन कार्य केलेलं आहे. मोठे योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी गरिबांसाठी आपलं मत व्यक्त करून आपला अंतःकरण फोडून त्यांच्यावर दया दाखवलेली आहे. गरिबांना समोर नेण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा जो आपण पोप लिओ 14वे आम्ही पाहतो, हा खरोखर एक चांगला लीडर आहे, एक विश्वासू आहे, एक विनम्र व्यक्ती आहे आणि एक त्याच्यामध्ये धडपड आहे की समाजाला समोर नेण्यासाठी. म्हणून आम्हाला